नमस्कार. मी एक वेलनेस कोच बोलते. माझ्या मनातील व्यथा आज मी तुम्हाला सांगते. स्वतःला आरोग्य घेऊन जेव्हा सुरू केला मी हा प्रवास, का कोणी लवकर ठेवत नाही माझ्यावर विश्वास. जेव्हा दवाखान्यात होत नाही तुमच्या दुखण्यावर विलाज, मग आमच्याकडेच यायला होतो तुमचा नाईलाज. डॉक्टरकडे गेल्यावर लाखोंनी पैसे देतात, मग आमच्याकडेच आल्यावर का म्हणतात की खूप पैसे खातात. मेडिकलमधील औषध आहेत त्या किमतीत विकत घेतात आणि न्यूट्रिशन घ्यायला बोलतात की किती डिस्काउंट देतात. दवाखान्याच्या गोळ्यांनी झालेल्या साईड इफेक्टच्या बातम्या जाग्यावर दाबतात, पण न्यूट्रिशनमुळे थोडंफार काही झालं की संपूर्ण सोशल मीडियावर दाखवतात. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर बोलतो का तुम्हाला हा आजार परत होणार नाही, मग आमच्याकडेच आल्यावर का बोलतात वजन पुन्हा वाढतं हो, यांचं काही खरं नाही. मला मान्य आहे की डॉक्टरकडे डिग्री आहे शिक्षणाची, पण एका कोचकडे शिदोरी आहे त्याच्या काही वर्षाच्या अनुभवाची. त्याला लवकर उठावं लागतं तुम्हाला लवकर उठून देण्यासाठी. त्याच्याही मनाची तळमळ होते हो थोड्याशा साखर झोपेसाठी. तुम्हाला उठवलं नाही तर त्याला वाटतं तुमची सवय मोडेल. रिझल्ट आला नाही तर माझ्याच नावाने ओरडेल. तुम्हाला रिझल्ट यावा म्हणून तो पुढे सरतो. डॉक्टरांचे अपॉइंटमेंट असल्यावर सांगा बरं कोणता डॉक्टर तुम्हाला कॉल करतो. लोकांचं ऐकून तुम्ही आम्हाला नावं ठेवतात, पण जेव्हा स्वतः अनुभव घेतात तेव्हा आम्हालाच देव मानतात. जगाने कितीही नाव ठेवलं तरी ते तो सहन करतो. फक्त पैसेच नाही तर लोकांचे आशीर्वादसुद्धा ओटीत भरतो. मला विश्वास आहे की मी भरपूर लोकांना आरोग्य देईल. त्यामुळेच कदाचित माझ्या हातून थोडीशी देशसेवा घडून जाईल. माझं मन मला या कवितेतून मांडायचं होतं, पण खरंच मला तुमचं मन दुःखी करायचं नव्हतं. माझं काही चुकलं असेल तर मोठ्या मनाने पदरात घ्या. तुमची एक कोच नाही तर एक ताई म्हणून मला समजून घ्या. एक ताई म्हणून मला समजून घ्या. धन्यवाद.